नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे रब्बी पीक विम्याबद्दल। सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी 15 तारखेच्या आत म्हणजे 15 जानेवारीच्या आत ई पीक पाहणी करून घ्या। दुसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा भरलेला आहे अगदी 1 रुपयामध्ये, तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आता क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन घेऊन तुम्हाला त्याचा जो काही क्लेम करायचा आहे, जर तुमच्या शेतामध्ये गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, ज्याचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आता ई पीक पाहणी सोबतच तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे। जर तुमच्या शेतामध्ये जास्ती पावसामुळे किंवा रोगामुळे जो काही तुमचं नुकसान झालेलं आहे, यासाठी तुम्हाला आता क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन इथं अपडेट झालेली आहे। तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला आता ऑनलाईन प्रोसेसच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे करायची आहे, तक्रार केल्याच्या नंतर तुम्हाला किती तासाच्या म्हणजे 72 तासाच्या तुम्हाला तुमची जे काही विम्याची तक्रार आहे, जी काही भरपाईची तक्रार आहे ते तुम्हाला आता करायची आहे। 72 तासाच्या जर तुम्ही तक्रार केली नाही तर तुम्हाला पीक विमा भरपाईची रक्कम मिळणार नाही। तर सर्व शेतकरी बांधवांनी 15 जानेवारीच्या आत ई पीक पाहणी करून घ्या। ज्यांनी रब्बी पीक विमा भरलेला आहे, ज्यांना खरीपचा सुद्धा पीक विमा मिळालेला नसेल तर त्यांनी ऑनलाईन तक्रार करून कशा प्रकारे पीक विमा मिळवू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल। तर आता सर्व शेतकरी बांधवांनी रब्बी पीक विम्याची ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे करायची आहे, जर तुमचं जे काही खरीपमध्ये जर सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी याचा जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल, त्याची तक्रार जर राहिलेली असेल व त्याचा पीक विमा तुम्हाला अधिक जमा झालेला नसेल तर आता घाबरण्याचं काही कारण नाही, तुम्ही त्याचा सुद्धा पीक विमा मिळवू शकता। तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे पीक विम्यासाठी, त्यानंतर तक्रार कशा प्रकारे नोंदवायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज व सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। त्यानंतर आता जो काही रब्बी पीक विमा तुम्ही भरलेला आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे ती इथं नोंदवून घ्यायची आहे। जर तुम्ही तक्रार नोंदवली नाही तर तुम्हाला पीक विमा भरपाईची रक्कम, त्यानंतर ई पीक पाहणी सोबतच तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार नोंदवणे सुद्धा आवश्यक झालेले आहेत। तर सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी 15 जानेवारीच्या आत करून घ्या। त्यानंतर रब्बी पीक विम्याबद्दल जर तुम्हाला काही अडचण जात असेल ऑनलाईन तक्रार करण्यात तर ते कशा प्रकारे करायची यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल। त्यानंतर आता तुम्ही तुमच्या पीक विम्याची जर पावती हरवलेली असेल, क्लेम करताना जर काही अडचणी जात असेल, पीक विम्याची पावती कशा प्रकारे काढायची आहे, नवीन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार कशा प्रकारे नोंदवायची आहे, सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल। जर पीक विमा संदर्भात जर काही अडचणी असतील तर आता 2022चा सुद्धा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे, 2023चा सुद्धा खरीपचा आणि रब्बीचा जमा झालेला आहे। यावरती लाईव्ह प्रूफ आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, कशा प्रकारे कोणत्या पिकासाठी किती क्लेम तुम्हाला जमा झालेला आहे, टोटल क्लेम किती झालेला आहे, तुमचा पीक विमा अप्रूव्ह झाला की नाही ते कशा प्रकारे चेक करायचे आहे। पीक विमा संदर्भात जरी तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरच चॅनलला आपला व्हिडिओ येणार आहे। तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल। थँक्यू।